वर्कआउटची सुरुवातीला मानेपासून करावी. मानेच्या चारही बाजूला ताण घ्यायचे. शोल्डर रोटेशन, जे सांधे गोल फिरतात त्यांना गोल फिरवावं खांद्याच्या बळकटीसाठी. एकदा पुढून मागे घ्यावं, तसंच मागून पुढे घ्यावं. तसंच आपला एल्बो जॉईंट बिजागरीच्या सांध्यासारखा मूव्ह होतो, तर त्या मोमेंट आपल्याला करून घ्यायचे आणि स्लो मोशनमध्ये करावं. बटरफ्लाय करताना इनर थाईजला ताण मिळेल त्या पद्धतीने आपल्याला दोन्हीनी जास्त खाली प्रेस करायचे. तसंच साईड बेंडिंग, काखेपासून कमरेपर्यंत ताण मिळेल अशा पद्धतीने आपल्याला बाग द्यायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं स्ट्रेचिंग छान मिळेल तसं कमरेचा घेर आपला कमी होतो आणि स्पाईनची दुखणी दूर होतात. शोल्डरचा सांधा गोल फिरतो, तर त्याला जेवढं गोल फिरवणार तसं फ्रोझन शोल्डर आणि दंडासाठी हेल्पफुल. व्रिस्ट जॉईंट आपला छान गोल फिरवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून सांध्यामधला वात रिलीज होतो. एल्बो आपला पूर्ण गोल फिरतो. जसे सांधे गोल फिरतात तसं त्यातली फ्लेक्झिबिलिटी टिकून राहते, स्टिफनेस येत नाही. कमरेच्या सांध्याला ट्विस्टिंग द्यायचा प्रयत्न हेही आपल्याला स्लोली करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वासाला जोडायचा आहे त्याच्याबरोबर. तसंच हिप जॉईंटला स्लाइटली, अगदी जर्क न देता स्लोली आपल्याला मोमेंट द्यायचे. तसंच पायाच्या अँकलसाठी करायचं आहे. मांडी आणि पोटरीच्या स्नायूला व्हायब्रेशन द्यायचे, ब्लड सर्क्युलेशन तिथे चांगले राहते. तसंच आपल्या दोन्ही बैठकला इथे टॅबिंग द्यायची, तेही स्लोली द्या, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन तिथे इम्प्रूव्ह होईल. कमरेच्या सांध्यासाठी अतिशय उपयुक्त. सांध्याची आकडण निघून जाते. कंबरदुखी ह्या आसनाच्या पोझिशनमुळे कमी होते. आपल्या पेल्विक एरियामध्ये स्ट्रेंथ टिकून राहते. सेतुबंधासन कमरेच्या सांध्यासाठी, पाठदुखीसाठी, मांडी पोटरीच्या स्नायूला बळकटी येण्यासाठी उपयुक्त. श्वास स्लोली घ्यायचा आहे आणि स्लोली सोडायचा आहे. तसंच आपले दोन्ही हात जसे गोल फिरतात त्याचा परिणाम आपल्या छातीवर, आपल्या दंडावर आणि स्पाईनवर होत असतो. सध्या फ्रोझन शोल्डरची दुखणी असतात, तर ते रिकव्हर व्हायला इथे मदत होते. साध्या हालचाल करावे, इथे कुठे जर्क न देता जेवढे सहज करता येईल करायचा प्रयत्न करायचा आहे. मार्जरासन पाठीची कुठलीही दुखण्यासाठी अतिशय उपयुक्त. स्लोली करावे आणि श्वासाची जोड द्यायची. मान वरती घेतली की श्वास घ्यायचा आहे, मान खाली आले की श्वास सोडायचा आहे. उभे असतानाच्या हालचाल तुमचे दंड, चेस्ट आणि शोल्डरवर काम करतात. रिपिटेशन तुमच्या सोयीनुसार करायचे. कमीत कमी 10 पासून स्टार्ट करून हळूहळू ते वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. तसं साईड बेंडिंग जेवढी कमी करणार तेवढं कमरेचा घेर कमी होणार आणि आपले लिव्हर, किडनी आणि पॅनक्रियाच्या हेल्थसाठी अतिशय उपयुक्त. टाचा एकदा स्लोली वरती करावे, स्लोली खाली करावे. लोअर बॉडीतलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. तसं स्क्वॉट करताना आपले मांडी आणि पोटरीच्या स्नायूला बळकटी मिळते आणि पेल्विक एरियामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. दंड, चेस्ट, शोल्डर आणि अपर बॅकच्या स्नायूला स्ट्रेचिंग मिळाल्यानंतर आपल्या चेस्ट एरिया टोन होतो आणि दंडाची दुखणी किंवा स्लगिनेश कमी होतो. स्पाईनसाठी व्यायाम साधा आणि सोपा. चेस्ट पुढे पुश केले की श्वास घ्यावं, आतमध्ये पुश केले की श्वास सोडावं. आपल्या मणक्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी टिकून राहते. हे आपले दंड आणि चेस्ट त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त. शिवाय पाठीच्या कण्यासाठी उपयुक्त. कमरेचा सांधा सहज गोल फिरवायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्याबरोबर आपल्याला श्वासाला जेवढं संथ करता येईल करायचं. दोन्ही हाताचे दंड आणि शोल्डरच्या स्नायूला बळकटी येण्यासाठी मुद्दाम हात शोल्डर लाईनमध्ये ठेवायचे. ग्रॅव्हिटी त्याच्यावर काम करते आणि स्ट्रेंथ आणते. तसंच पाठीच्या कण्याला स्लाइटली ट्विस्टिंग द्यायचे, जे पाठीच्या कण्याची दुखणी दूर करतात. शिवाय आपली एनर्जी लेवल बूस्ट करतात. जेवढे कण्याला तुम्ही ट्विस्टिंग देणार, साईड बेंडिंग देणार, तेवढं आपली एनर्जी टिकून